पालकाची भाजी जर उरली असेल तर या पद्धतीचे थालीपीठ एकदा नक्की ट्राय करून बघा. अतिशय टेस्टी होते, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ आणि थोडंसं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकलेले आहे हळद आणि आता वाटण तयार करून घेतलेलं आहे. वाटण्यासाठी घेतलेलं आहे लसूण, मिरची, जिरे आणि कोथिंबीर. आता पाणी न घालता वाटण वाटून पिठामध्ये सर्व काही वाटण टाकून घ्यायचं आहे. आता उरलेली पालकाची जी भाजी होती ती त्यामध्ये मिक्स करून हे पीठ छान मळून घ्यायचे आहे. त्यामध्ये मी घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि भाजी दोन्ही एकत्र मळून घ्यायचं आहे. आता भाजीचं प्रमाण बघून पाण्याची गरज असेल तर घालायचं, नाहीतर भाजीमध्येच पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आता मला भाजीमध्येच पीठ मळून झालं त्यामुळे पाण्याची गरज पडली नाही. आता वरतून चवीपुरतं मीठ टाकून छान असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. नेहमी आपण मिक्स पिठांचं ज्या पद्धतीने थालीपीठ करतो अगदी तसेच करायचे आहे, पण ही उरलेली भाजी घातल्यामुळे त्याला एक वेगळीच टेस्ट येते. कारण भाजीमध्येही आपण सर्व वाटण टाकलेले असतात, कूट घातलेला असतो आणि भाजी शिजलेली असते, त्यामुळे त्याची एक वेगळीच टेस्ट त्या थालीपीठामध्ये उतरते आणि अतिशय क्रिस्पी आणि अतिशय टेस्टी तसेच पौष्टिक असे हे थालीपीठ तयार होतात. आमच्या घरी थालीपीठ जास्त कोणाला आवडत नाही, परंतु ह्या पद्धतीने केल्यामुळे अतिशय खमंग आणि रुचकर झालेले थालीपीठ सर्वांनी आवडीने खाल्ले. दह्यासोबत किंवा लोण्यासोबत एकदमच टेस्टी होतात. रुमालावरती अशा पद्धतीने थापून छान असे पातळ थापायचे आणि तव्यावरती मस्त तेल सोडून खमंग असे भाजून घ्यायचे. गरज असेल तर पाण्याचा थोडासा हात लावून पातळ असे थापून घ्यायचे. बोटाने होल पाडायचे म्हणजे त्यामध्ये तेल टाकून छान असे भाजून घेता येतात. तवा मस्त गरम झाले की त्यावरती अशा पद्धतीने हे थालीपीठ टाकून दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवरती छान असे खमंग भाजून घ्यायचे. पालकाच्या भाजीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. प्रोफाईलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. आणि तशा पद्धतीनेच उरलेल्या भाजीतून हे असे रुचकर थालीपीठ तयार झाले आहेत.